9,000 पेन्शन, पेन्शनला महागाई भत्ता, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची. मी प्रमोद परमने, जिल्हाध्यक्ष EPS 95 सर्व श्रमिक संघ, ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ EPS पेन्शन या कमिटीचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून बोलतोय. सन 2009 सालापासून पेन्शन विषयी आंदोलन करून सुद्धा सरकारनं अद्याप त्याची दखल घेतली नाही. पेन्शनरांना मिळणारी पेन्शन ही अत्यंत अल्प असून सरकारनं आमचं जे हे आहे त्याचं व्याज जरी दिलं आम्हाला तरी आम्हाला समाधानकारक पेन्शन मिळण्याची स्थिती आहे. परंतु आमचीच रक्कम कपात करून सुद्धा सरकारनं आमच्या कोणत्याही न्याय मागण्यांचा अद्याप विचार केलेला नाही. त्यामुळे सर्व देशभर 9, 10 आणि 11 फेब्रुवारी 2026 ला आंदोलन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज पंतप्रधान, श्रम मंत्री, अर्थमंत्री यांना आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला 9,000 पेन्शन कमीत कमी मिळावी आणि पेन्शनला महागाई भत्ता द्यावा ही प्रमुख मागणी आहे. आमच्या याचं व्याज दिलं तरी आम्हाला ही पेन्शन बसणं शक्य आहे, परंतु सरकार याची कोणतीही दखल घेत नाही. म्हणून आम्ही पेन्शनर आंदोलन करत आहे. आमच्या पेन्शनरांपैकी जवळपास 25% पेन्शनर मयत झालेले आहेत. त्यांचाही फंड सरकारकडे आहे. तो फंड त्यांच्याकडे राहिला त्याच्याबद्दल काही नाही, परंतु त्याचा मोबदला म्हणून आम्हाला कोणतीही रक्कम दिली जात नाही आणि समाधानकारक पेन्शन दिली जात नाही. संविधानानं ज्येष्ठांना जे अधिकार दिलेले आहेत त्या ज्येष्ठांची पूर्णपणे अवहेलना हे केंद्र सरकार करत आहे. अर्थमंत्री आणि याबाबत बोगस व्हिडिओद्वारे, बोगस युट्यूबद्वारे खोट्या बातम्या पसरवण्याचं षडयंत्र हे होतंय आणि त्यामुळे लोकांना म्हणजे हे आंदोलन चिरडून काढण्याचेच प्रयत्न होत आहेत. त्याबद्दल तीव्र असंतोष असून आमच्या राष्ट्रीय कमिटीत आता वर देश पातळीवर पेन्शनच्या बहुतेक सगळ्या संघटना एकत्रित झालेल्या असून त्यामुळं मोठं आंदोलन छेडण्याच्या विचारात आहेत.